जर तुम्हाला थंडीमध्ये असं फसफसलेलं इडलीचं पीठ हवं असेल आणि एकदम दिवसभर कापसासारखी मऊ लुसलुशीत राहणारी जाळीदार अशी इडली बनवायची असेल तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी येथे मी 3 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घालायची, त्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे, 2 वेळा स्वच्छ ही तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचं आहे। त्यामध्ये तांदूळ आणि डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं, 7 तास भिजत ठेवायचं। 7 तासानंतर हे पहा छान फुलून येतात। 1 वाटी पोहे सुद्धा भिजत घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला एकदम रवाळ टेक्स्चर मध्ये दळून घ्यायचं आहे। हे पीठ मी दुपारी 4 वाजता वाटून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सकाळी 7 वाजता डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे आहे, म्हणजे बरोबर आपलं हे टायमिंग जुळतं। त्यानंतर मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून पीठ चांगलं 5 मिनिटं फेटून घ्यायचं आणि रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी मस्त असं पीठ फसफसलं जातं। चवीनुसार मीठ घालायचं, त्यानंतर इडली पात्राला तेल लावून इडलीचं बॅटर त्यामध्ये सोडायचं। 5 ते 7 मिनिटं इडली चांगली वाफवून घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त वेळ इडली वाफवायची नाही, नाहीतर इडली दडदडीत होण्याची शक्यता असते। मस्त कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार होतात। डिटेल व्हिडिओ हवे असेल तर यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता। हे पहा किती सुंदर आणि जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे। मग वाट कसली पाहताय, फॉलो करा आणि लाईक करा।